आज घरी श्रीखंडाचा बेत आहे, त्यामुळे नक्कीच, कारण आमच्यासाठी हीच दिवाळी आहे, हाच दसरा आहे. कारण ज्या ती व्यक्ती नसती तर आम्ही इथे समाजात उभेच राहू शकलो नसतो. ज्या काळी तुम्ही गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू लावून आमची लोकांची अवस्था केली होती, आणि ह्याच एका महान पुरुषाने आम्हाला येऊन ह्या सगळ्यामधून वाचवलं आहे. आणि जेव्हा काही लोक म्हणतात की आंबेडकर 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 नाम लेके देने का फैशन आया है, तो ये फैशन नहीं, हमारा पैशन है. और ये इसका इतना नाम भगवान का लेतो तो स्वर्ग मिलता था, ऐसे भी बोला है. तर आम्हाला आता जिवंतपणीच त्यांनी नरकातून काढून स्वर्ग दिलेला आहे. त्यामुळे अशा माणसांचे खरंच आमच्यावर शतशः उपकार, आणि त्यांचे उपकार आम्ही जन्मभर फेडू शकत नाही. आणि त्यांच्या विचारावर, त्यांचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध आहोत, आणि ते आम्ही नेत आहोत, एवढं नक्की सांगायला मला आनंद होईल. अच्छा, आणि ताई दुसरीकडे आता अशी चर्चा चालू आहे की बऱ्याचदा कसं आहे की जयंती आली ना की याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होती की जयंती कशी साजरी केली जावी. जयंती वाचून साजरी केली जावी असा म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, आणि जयंती नाचून साजरी केली जावी असा म्हणणारा एक वर्ग आहे. तर तुमचं काय मत आहे? नाही, माझं म्हणणं आहे की वाचून तर करायलाच पाहिजे. आणि मी म्हटलं तसं एक दिवसाचा हा सण नाही आहे, हा वर्षभराचा सण आहे आपला. आणि आपण वाचन तर खूप करायला पाहिजे. त्यांनी स्वतः सांगितलं की वाचाल तर वाचाल, आणि हा वाचून फक्त काम चालणार नाही, ते हे अंगीकारणं पण तेवढंच आवश्यक आहे, त्यांचं अंमलबजावणी करणं तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नाचणं म्हणाल तर तुम्ही काही दुसऱ्या ह्याच्या उत्सवामध्ये पण नाचतो, आपण गणपतीमध्ये नाचतो, देवीमध्ये नाचतो. पण ह्या उत्सवाला नाचलं की तुम्ही वेगळी दाखवता, झालर लावता की ह्या डॉक्टर बाबासाहेबांनी काय सांगितलं आणि तुम्ही काय करता. हा प्रत्येकाचा आनंद व्यक्त करण्याचं हे आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपला आनंद व्यक्त करू शकतो. मला वाटत नाही की नाचलं तर काही वाव आहे, पण ते करण्याबरोबरच आपला जो मेन उद्देश आहे, आपल्या शिक्षणाचा जो उद्देश आपल्याला सांगितला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तो मनात लक्षात ठेवणं आणि आपल्या मुलांना पुढे घालवणं, पुढच्या पुढे आपण गेलं पाहिजे, आपली पिढी शिकली पाहिजे. कारण ह्या लोकांना आता 2 पिढ्या शिकल्या की त्यांना आरक्षण कमी करावं असं वाटतंय, आणि हे आरक्षण कशासाठी आहे त्यांना अजून कळलेलंच नाही आहे की तुमच्या 100 पिढ्यांनी आमच्यावर राज्य केलं आणि आम्हाला आज दिलं. आता आम्ही 2 पिढ्या शिकलो की तुम्हाला त्याचा त्रास होतोय, आणि त्यामुळे आमच्या लोकांनी खरं त्याचा विचार करावा आणि आपल्या मुलांनी खूप पुढे जावं अशी मला अपेक्षा आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस तुम्ही आता संविधानिक पदावरती काम करत असता त्यावेळेस बाबासाहेबांच्या विचारांचा तुम्हाला कसा नेमका फायदा कसा होतो? तिथे जाण्यासाठीच मला फायदा झाला आहे, नाहीतर मला कोणी उभं केलं असतं. ज्या सगळे दीन दुबळे आहेत, सगळे समाज असो किंवा महिलांना अजूनही कळालं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. शिक्षणाचा अधिकार दिला आहे, मतदानाचा अधिकार दिला आहे, तुम्हाला नोकरीचा समान वेतनाचा अधिकार दिला आहे, तुम्हाला भर पगाराचा अधिकार दिला आहे. एवढे तुम्हाला सगळे अधिकार दिले, तरी तुम्ही म्हणता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त SC समाजासाठी किंवा बौद्ध समाजासाठी केलं. तर सगळ्यांनी समजून घ्यावं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजाचे नव्हते, त्यांनी OBC, NT, SC सगळ्यांसाठीच काम केलेलं. त्यामुळे ते सगळ्या समाजाचे, आणि मला नक्कीच गर्व होतो की मी त्या समाजामधून आलेली आहे, आणि त्या समाजासाठी मला काम करायला मिळतंय, सगळ्या समाजासाठी काम करायला मिळते, आणि महिलांसाठी मला आवाज उठवता येतोय. आणि नक्कीच मी त्यांची ऋणी राहील की मला एवढ्या मोठ्या पदावर त्यांच्यामुळेच जाता आलं आणि त्यांच्यामुळेच मी बोलू शकते. एवढं शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.